मंडळी, राज्य निवडणूक आयोगाने नुकतीच निवडणुकीची घोषणा केलेली आहे. महाराष्ट्रातील 29 महापालिकांच्या रणसंग्रामाचे बिगुल वाजलेले आहे आणि आचारसंहिता लागू झालेली आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष आता उमेदवारी अर्ज आणि प्रचार सभांकडे लागलेले असतानाच पुण्यात एका वेगळ्याच निवडणुकीची तयारी सुरू होती. ही तयारी होती गुन्हेगारीच्या अंधाऱ्या जगातून राजकारणाच्या मुख्य प्रवाहात येण्याची. आणि ही तयारी होती पुण्यातील कुख्यात टोळी प्रमुख बंडू आंदेकर याची. ज्या क्षणाला निवडणूक लागल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली, त्या क्षणाला पुणे पोलिसांनी एका अत्यंत गुप्त आणि धाडसी मोहिमेची सुरुवात केली आणि थेट बंडू आंदेकरच्या घरात धडक दिली. पुणे पोलिसांच्या या अचानक झालेल्या कारवाईने संपूर्ण पुणे शहर हादरलेले आहे. रक्तरंजित संघर्ष आणि गुन्हेगारी कारवायांमुळे संपूर्ण महाराष्ट्रात कुप्रसिद्ध असलेल्या बंडू आंदेकर याच्या घरावर टाकलेल्या छाप्यामध्ये पोलिसांना धक्कादायक गोष्टी मिळाल्या. घरात केवळ रोख रक्कमच नव्हे तर शस्त्रास्त्रांचा साठाही आढळून आला. ही छापेमारी म्हणजे आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर गुन्हेगारी आणि राजकारण यांच्या नाजूक समीकरणावर केलेला थेट प्रहार आहे. पोलिसांनी केलेल्या या छापेमारीत त्यांना काय सापडले हे ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. घरात जवळपास 22 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. एवढी मोठी रक्कम घरात का ठेवली होती, कशासाठी वापरली जाणार होती, यासोबतच घरात 3 पिस्तूल आणि विशेष म्हणजे सायलेन्सर असलेली एक बंदूक देखील पुणे पोलिसांनी जप्त केली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही कारवाई केवळ शस्त्र जप्त करण्यासाठीच नव्हती, तर बंडू आंदेकर कुटुंबाचा आर्थिक कणा मोडण्यासाठी केलेली एक रणनीती होती. निवडणूक आयोगाने बृहन्मुंबईसह राज्यातील 29 महापालिका निवडणुकांची घोषणा केली आहे. येत्या 15 नोव्हेंबरला मतदान होणार आहे आणि 16 नोव्हेंबरला मतमोजणी होईल. निवडणुकीची घोषणा झाल्याबरोबर आचारसंहिता लागू झालेली आहे. आचारसंहिता काळात कोणत्याही उमेदवाराने किंवा त्याच्या कुटुंबियांनी मोठ्या प्रमाणात रोख रक्कम जवळ बाळगणे हे संशयास्पद ठरते. याच आचारसंहिता काळात बंडू आंदेकरच्या घरात इतकी मोठी रोकड असल्याचा सुगावा पोलिसांना लागला आणि त्यांनी सोमवारी सायंकाळी ही मोठी छापेमारी केली. बंडू आंदेकर हा सध्या तुरुंगात असला तरी त्याच्या राजकीय महत्वाकांक्षा कमी झालेल्या नाहीत. बंडू आंदेकर आणि कुटुंबातील सदस्य पुणे महानगरपालिकेची निवडणूक लढविण्याची तयारी करत होते. तुरुंगात असतानाही आंदेकर निवडणुकीची सूत्रे हलवत होता. निवडणुकीसाठी आवश्यक असलेल्या रोख रकमेची आणि इतर स्रोतांची जमवाजमव सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळालेली होती आणि याच माहितीच्या आधारावर पोलिसांनी तातडीने पाऊल उचलून आंदेकरच्या सर्व तयारींवर पाणी फिरले. बंडू आंदेकरचे नाव उच्चारले की आठवतो तो पुण्याचा गुन्हेगारी जगातील रक्तरंजित संघर्ष, विशेषतः आंदेकर आणि कोमकर यांच्यातील टोळी युद्ध. या टोळी युद्धात अनेक हत्या आणि हिंसक घटना घडलेल्या आहेत. याच गुन्हेगारी कारवायांमुळे बंडू आंदेकर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुप्रसिद्ध आहे. गुन्हेगारीची पार्श्वभूमी असूनही राजकारणात शिरकाव करण्याचा आंदेकर कुटुंबाचा प्रयत्न पुण्यातील नागरिकांसाठी नेहमीच चिंतेचा विषय राहिलाय. आंदेकर कुटुंबाचा पुण्यातील राजकीय पटलावर मोठा प्रभाव राहिलेला आहे. अनेकांना कदाचित आठवत नसेल, पण बंडू आंदेकरच्या कुटुंबातील सदस्यांनी पुण्याच्या राजकारणात महत्त्वाची पदे भूषवलेली आहेत. ही राजकीय पार्श्वभूमीच या कुटुंबाला गुन्हेगारी जगतातून राजकारणात येण्यासाठी बळ देत होती. या कुटुंबातील सर्वात मोठे राजकीय यश म्हणजेच बंडू आंदेकर यांच्या कुटुंब सदस्य वत्सला आंदेकर यांनी मिळवलेले पुणे महानगरपालिकेचे महापौरपद. त्यांनी 1998-99 मध्ये पुणे शहराचे महापौर पद भूषवलेले होते. त्या काँग्रेस पक्षाकडून निवडून आलेल्या होत्या. पुण्याचे तत्कालीन राजकीय कारभारी सुरेश कलमाडी यांच्यावर दबाव आणून त्यांनी हे महापौरपद मिळवल्याची गोष्ट आजही पुण्याच्या राजकीय वर्तुळात प्रसिद्ध आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या कुटुंबातील महिलेने महापौरपद भूषवणे ही बाबच पुण्याच्या राजकारणाची गुंतागुंत स्पष्ट करते. आंदेकर कुटुंबाच्या राजकीय प्रवासाला मोठा धक्का बसला तो जेव्हा वत्सला आंदेकर यांचे पुतणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची हत्या झाली. ही घटना सप्टेंबर 2024 मध्ये घडली होती. एका माजी नगरसेवकाची हत्या होणे हा पुण्याच्या राजकीय आणि गुन्हेगारीतील संघर्षाचाच एक भाग होता. या हत्येने आंदेकर कुटुंबाच्या वर्चस्वावर मोठं प्रश्नचिन्ह उभा केलं होतं. वनराज आंदेकर यांच्या पत्नी सोनाली आंदेकर आणि कुटुंबातील इतर सदस्य देखील नगरसेवक राहिलेले आहेत. याचाच अर्थ आंदेकर कुटुंबाने केवळ एका निवडणुकीपुरता नाही तर पिढ्यानपिढ्या राजकारणात आपले स्थान मजबूत करण्याचा प्रयत्न केलाय. गुन्हेगारीतील दबदबा आणि राजकारणातील सत्ता या दोन्ही गोष्टींचा वापर करून त्यांनी आपले वर्चस्व टिकवून ठेवलेले होते. पोलिसांनी निवडणुकीच्या तोंडावर केलेली ही कारवाई केवळ जप्तीची नाही तर ती एका सुनियोजित रणनीतीचा भाग आहे.
निवडणूक लढवण्यासाठी आणि प्रचारासाठी मोठ्या प्रमाणात रोख रक्कम लागते. पोलिसांनी नेमकी निवडणुकीची घोषणा होताच छापा टाकून 22 लाखांची रोकड जप्त करून आंदेकर कुटुंबाचा निवडणुकीच्या तयारीचा आर्थिक कणाच मोडलेला आहे. घरात सापडलेली 3 पिस्तुलं आणि सायलेन्सर असलेली बंदूक हे गंभीर संकेत देतात. निवडणुकीच्या काळात असा शस्त्रास्त्रांचा वापर कशासाठी केला जाणार होता? मतदारांवर दबाव आणण्यासाठी किंवा प्रतिस्पर्ध्यांना धमकवण्यासाठी? हे सर्व प्रश्न गंभीर आहेत. सायलेन्सर असलेली बंदूक हे दर्शवते की काहीतरी मोठी गुप्त आणि हिंसक योजना तयार होत होती. या कुटुंबातील सदस्य वेगवेगळ्या वेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांसारख्या मोठ्या पक्षांशी जोडले गेलेले आहेत. आता इतकी मोठी कारवाई झाल्यावर या राजकीय पक्षांनी आंदेकर कुटुंबापासून लांब राहणे पसंत केलेले आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तींना उमेदवारी देण्यावर आणि त्यांना पाठिंबा देण्यावर राजकीय पक्षांना नेहमीच टीकेला सामोरे जावे लागते. या घटनेमुळे आता पुन्हा एकदा राजकीय शुद्धतेचा मुद्दा ऐरणीवर आलाय. पुणे पोलिसांनी वेळेवर केलेली ही कारवाई अत्यंत महत्त्वाची आहे. या कारवाईमुळे केवळ रोकड आणि शस्त्रे जप्त झाली नाहीत, तर गुन्हेगारांचे निवडणुकीच्या माध्यमातून पुन्हा सत्तेत येण्याचे मनसुबे धुळीस मिळालेले आहेत. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपले पब्लिक कट्टा हे YouTube चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.